अध्याय 82 मृकंडाश्रम कीर्तन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच अथान्यत कथयिष्यामि तीर्थं पापप्रणाशनं मयूरकुक्कुटं नाम ब्रह्महत्या व्यपोहनम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, आता अन्य पापनाशक तीर्थाबद्दल सांगतो। ते मयूर कुक्कुट नावाचे तीर्थ ब्रह्महत्येचा नाश करणारे आहे। राजा, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर मृकंड ऋषींचा आश्रम आहे। त्या आश्रमात धर्मात्मा मृकंड नावाचे ऋषी होते। हे महाभाग, त्यांच्या आश्रमात देवांची 1000 वर्ष तप करत कोणी जलाहारी तर कोणी शुष्क पाणी खाणारे उत्तम व्रतधारी राहत होते। मोक्षाच्या उपायांवर चिंतन करणारे कोणी निराहारी सुद्धा तिथे निवास करत होते। हे राजा, या कालावधीत हेती प्रहेती नावाचे गाणारे गंधर्व इंद्रसभेत गेले। हे युधिष्ठिर, तेथे त्या दोघांनी सर्वश्रेष्ठ एका नवीन अप्सरेला पाहिले। तिला पाहताच ते दोघे कामबाणाने अतिपीडित झाले। तेव्हा हेतीने कोंबड्याच्या आवाजाने तर प्रहेतीने मोराच्या आवाजात सुमधुर साद घालून त्या अप्सरेला रिझवले। त्यांचा ध्वन्यर्थ जाणून इंद्रदेवाने त्यांना शाप दिला, तुम्ही दोघे निसंशय कोंबडा व मोर व्हाल। देवांचे शतवर्ष पूर्ण झाल्यावर इथे परत याल। हे युधिष्ठिर, त्या दोन्ही गंधर्वांना पक्ष्यांची योनी प्राप्त झाली। पूर्वजन्माचे स्मरण असलेले दिसायला सुंदर दुराचारी पक्षीरूप गंधर्व सर्व तीर्थांवर जाताना श्री नारद मुनींनी पाहिले। तेव्हा त्या दोन्ही गंधर्वांनी विचारले, हे शुभाचारी तपोधन ब्रह्मपुत्र, कोणत्या कर्माने आम्ही दोघे या योनीतून मुक्त होऊ? कृपया आपण सांगावे। श्री नारद मुनी म्हणाले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर मृकंड ऋषींचा पुण्य आश्रम आहे। ते तीर्थ विशेषतः तिर्यक योनीतून सोडवणारे आहे। तुम्ही दोघे श्री नर्मदा जलात स्नान करा, तिथे सर्व होईल। त्यानंतर हेती व प्रहेती दोघांनीही स्नान केले व ते दिव्य रूप झालेत। केवळ एका स्नानाने दोन्ही पक्षी दिव्य रूप झालेत। एक पुन्हा विधीपूर्वक स्नान करून त्यांनी श्री सदाशिवाचे ध्यान केले। अघोर मंत्राचे उच्चारण करून दोघे नित्य ध्यानात रत झालेत। त्या काळात शेकडो सूर्यासमान तेजस्वी उत्तम दोन लिंग पाताळातून वर आलेत, एक कुक्कुटेश्वर व दुसरे मयुरेश्वर। त्यानंतर विमानात बसून ते दोन्ही गंधर्व इंद्र मंदिरात गेले। त्या तीर्थात स्नान केल्यास मनुष्यास पुनर्जन्म प्राप्त होत नाही। स्नान करून व तिलोदक देऊन पितरांना परमगती लाभते। तिथे देहत्याग करणाऱ्यास पुनर्जन्म नसतो। तिथे मरण पावलेले कीटक, पतंग, पक्षी, साप, बेडूक व पापी वृक्ष शिवलोकात जातात। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मृकंडाश्रम कीर्तन नावाचा 82वा अध्याय पूर्ण झाला। तर इथं हे धर्मात्मा मृकंड नावाचे ऋषी होते। त्यांच्या आश्रमाच्या इथं घडलेला हा इतिहास आहे। तर हेती आणि प्रहेती नावाचे गाणारे गंधर्व होते। तर त्यांना अप्सरांना पाहून ते कामपीडित झाले आणि त्यांनी कोंबड्याचा आणि मोराचा आवाज करून आकर्षित करण्याचा अप्सरांना प्रयत्न केला। तर ते पाहून त्यांना इंद्रदेवाने प्रत्यक्षात असा शाप दिला की प्रत्यक्षात तुम्ही कोंबडा आणि मोर व्हाल। त्यानुसार त्यांना ती कोंबड्याची आणि मोराची योनी प्राप्त झाली। तर असं हे कर्म केल्यामुळे त्यांना त्यांची योनी ही गंधर्व योनीतून त्यांना मोर आणि कोंबडा ही योनी प्राप्त झाली। आणि त्यातून नर्मदा तटीच्या इथे एक स्नान केलं त्यांनी तिथं आणि ते त्या शापातून मुक्त झालेत। आणि श्री नारद मुनींनी त्यांना सांगितलं, त्यानुसार त्यांनी नर्मदा तटी हे स्नान केले। इथे मृकंड आश्रम जिथं आहे तिथं त्यांनी त्या तटी त्यांनी स्नान केलेलं आहे। आणि हे तीर्थ जे आहे तर ते तीर्थ असं तिर्यक योनीत कोणत्या पापामुळे जर अशी तिर्यक योनी प्राप्त झालेली असेल, म्हणजे आता हे गंधर्व होते, गंधर्व म्हणजे गायन करणारे होते आणि ते तर त्यांना त्या योनीतून त्यांना त्यांच्या विकर्मामुळे कोंबडा आणि मोर झाले होते। तर अशी योनी प्राप्त
ज्यांना होत असते, म्हणजे मनुष्या व्यतिरिक्त इतर योनी प्राप्त झाली असेल आपल्या कर्माच्या दोषामुळे आणि तर ह्या तीर्थाच्या ठिकाणी स्नान केलं असता तर त्या योनीतून मुक्तता होते. हे इथे प्रत्यक्षात ह्यांच्या बाबतीत झालं आणि त्यांनी स्नान केलं आणि त्यांना तिथे त्यांना स्नान केलं आणि ते दिव्य त्यांनी रूप धारण केलं. पुन्हा विधिपूर्वक मग त्यांनी अ, अ, जप आणि शिवध्यान केलेलं आहे आणि त्यावेळेला तिथं 2 लिंग पण निर्माण झालेले आहेत. तर असं हे तीर्थ आहे. तर अशा पद्धतीने इथे अ, अजून एक इतिहास आपल्याला समोर येतोय, की पापकर्मामुळे अशा योनी प्राप्त होतात आणि त्यातून मुक्त होण्यासाठी सुद्धा नर्मदा तटाचा आश्रय घेतला असता त्यातून आपली मुक्तता होते. आहे अध्याय 83वा रमेश्वर, हरिणेश्वर, लुब्धकेश्वर, धनुरीश्वर, बाणेश्वर कथन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततोन्यत परमं तीर्थं चंद्रमत्यास्तु संगमे चंद्रेश्वरं सिद्धलिंगम तथा सिद्धेश्वरम पुनः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर अन्य परमतीर्थ चंद्रमती संगमात आहे. त्यानंतर अन्य परमतीर्थ चंद्रमती संगमात आहे. तिथे सिद्धलिंग चंद्रेश्वर तसेच पुन्हा सिद्धेश्वर, घंटेश्वर व महिषेश्वर आहेत. मग अश्वतीर्थ, वृषसेन, हयग्रीव व शुक्रतीर्थ आहेत. नंतर पापनाशक रमेश्वर तीर्थास जावे. हे राजा, ते तीर्थ महापातक नाश करणाऱ्या श्री नर्मदा तटावर आहे. पूर्वकालात श्री महादेवाने मोहिते केलेल्या ब्राह्मणांच्या पत्नी इथे रमत आल्यात. तेव्हा मोक्षाच्या विचाराने त्यांनी श्री नर्मदात प्रवेश केला. त्यानंतर विहार करत असताना त्या स्त्रियांनी श्री महादेवाच्या पूजनास प्रारंभ केला. नील, कमलदल, बिल्वपत्र, मोगरा, जाई, कुंद या फुलांनी श्री महादेवाचे शून्य स्थान पूजित असताना पाताळातून ज्वलंत कालाग्नी समान तेजस्वी शिवलिंग पाताळातून प्रकट झाले. तेव्हापासून ते विहारस्थान रमेश्वर नावाने विख्यात झाले. श्री महादेव त्या स्त्रियांना वदले, तुम्ही शापमुक्त व्हावे आणि आता सर्वतः पापरहित झाल्यामुळे तुम्ही घरी जावे. हे सांगून श्री महादेव अंतर्धान पावले. त्या तीर्थात स्नान केल्यास मनुष्यास पुनर्जन्म प्राप्त होत नाही. तसेच अनशन व्रताने देहत्याग केल्यास पुनर्जन्म नसतो. तिथे विधिपूर्वक पितरांचे पिंडदान व तिलोदक देण्याने पितरांना परमगती मिळते. पूर्वकालात देवराज इंद्र, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, कुबेर, राक्षस रावण तसेच मेघनादने जप तप व विविध यज्ञ करून परमगती प्राप्त केली. आता अन्य उत्तम हरिण तीर्थाबद्दल सांगतो. अर्जुन नावाचा व्याध शिकारीसाठी भ्रमण करत असताना नर्मदा काठी आला. तिथे हरणांचा कळप पाहून तो त्यांचा पाठलाग करू लागला. एक हरिण मागे राहिले व इतर सर्व हरणे पळून गेलीत. व्याधाने मध्यान्ह समयी ते हरिण श्री नर्मदा तटावर मारले. तेव्हा ते तिथेच मरून पडले आणि दिव्य देह धारण करून हंस जोडलेल्या विमानावर आरूढ होऊन ब्रह्मलोकात गेले. ते हरिण निघून गेल्यावर व्याध चिंताग्रस्त झाला. मी अनेक महापाप केलेत, मला कोणती गती मिळेल? मी मरण पावणेच योग्य ठरेल. राजा युधिष्ठिर हा विचार केल्यावर तो श्री नर्मदा जलात पडला व तत्क्षणी दिव्य देह धारण करून गंधर्वपुरीत गेला. तो देवलोकात गेल्यावर त्याचे धनुष्यबाण जलात पडले होते. तेव्हा त्याचे 4 लिंग त्रिभुवनात विख्यात झाले. ते हरिणेश्वर, बाणेश, लुब्धेश्वर, धनुरीश्वर व 5वे रमेश्वर असे ते पंचलिंग आहेत. त्यांच्या दर्शनाने संसार सागरात पुनर्जन्म मिळत नाही. राजा, त्या तीर्थावर स्नान करणारा मनुष्य शिवपुरीत जातो. ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. तिथे देहत्याग करणारा शिवभाव प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील रमेश्वर, हरिणेश्वर, लुब्धकेश्वर, धनुरीश्वर, बाणेश्वर कथन नावाचा 83वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे इथे शिकारीची पण कथा सांगितलेली आहे. हरणाला कशी गती प्राप्त झाली
ते पाहून शिकारीला पण तो अंतर्मुख झाला, की आपल्या हातून सुद्धा कितीतरी पातकं झाली आहेत. तर त्याने सुद्धा मैयाला तो शरण गेला आणि त्याचा सुद्धा उद्धार झाला. त्याच्या बाण जो नर्मदा जलात पडला तर अ, त्याचे 4 ठिकाणी शिवलिंग निर्माण झाले. तर अशा पद्धतीने इथे अ, नर्मदा जलामध्ये जे शस्त्रास्त्र सुद्धा त्यांना सुद्धा नर्मदा जलाचा स्पर्श झाला. तर त्याचं सुद्धा स्वरूप दिव्य होतं. हे ह्या अध्यायात आपणाला शिकायला मिळते.